कधी कधी आपली खूप चिडचिड होते, काहीच करावंसं वाटत नाही। कधी तुम्हाला असं वाटतं का की सगळं ओझं आपल्यावरच आहे, खूप टेन्शन येतं। कधी कधी चेहऱ्यावर हसू असतं पण मनात मात्र दुःख असतं आणि ते कोणालाच दिसत नाही। असं जर तुमच्या सोबत घडलं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। शालेय जीवनात परीक्षा, अभ्यास, मार्क्स, स्पर्धा, क्लासेस, सोशल मीडिया, मित्र यामध्ये आपण इतके हरवतो की स्वतःशी बोलायला वेळच मिळत नाही। सगळं सांभाळताना मनावर दबाव येतो। असं झालं तर स्वतःला थोडं थांबवा, मोठा श्वास घ्या, मनातले विचार लिहा। कधी गरज भासली तर मित्र, आई बाबा, शिक्षक कोणाशी तरी बोला, कारण एक संवाद, एक ऐकणारा कान आपलं आयुष्य बदलू शकतो। त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टी करा, म्हणजे खेळणं, चित्र काढणं, गाणी ऐकणं, या गोष्टी मनाला विश्रांती देतात। मित्रांनो, शरीर जसं आजारी पडतं तसं मनही थकू शकतं, पण त्याची काळजी घेणं, मनाला वेळ देणं हेच खरं सेल्फ केअर। कारण हॅपी माइंड म्हणजेच हेल्दी माइंड। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अचानक या परीक्षेच्या काळात मी हेल्दी माइंडच्या गोष्टी का सांगते? कारण 10 ऑक्टोबर हा दिवस जो वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। आणि विशेष म्हणजे आपल्या परीक्षेच्या काळात या विशेष दिवसाचं महत्त्व आपण जाणून घेणं गरजेचं आहे। चला 2 मिनिटं सगळी कामं बाजूला ठेवा आणि आपल्या मनासाठी थोडा वेळ द्या। पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष भाग 284, पावर्ड बाय GoPrac.com। मानसिक आरोग्य हे केवळ मनाचं नाही तर संपूर्ण जीवनाच्या गुणवत्तेचं प्रतिबिंब आहे। जसं शरीराला ऊर्जा आणि विश्रांतीची गरज असते, तसंच मनालाही आधार, समज आणि सकारात्मकतेची आवश्यकता असते। आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये तणाव, चिंता आणि मानसिक अस्वस्थता वाढतायत। त्यामुळे जगभरात दरवर्षी 10 ऑक्टोबर या दिवशी मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो, ज्याद्वारे मानसिक आरोग्याच्या महत्त्वाची जाणीव होईल आणि लोकांना मदत मिळू शकेल। जागतिक मानसिक आरोग्य दिनाची सुरुवात 1992 मध्ये वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेने केली। याचा उद्देश मानसिक तणाव, चिंता, नैराश्य आणि आत्महत्येसारख्या गंभीर समस्यांवर जनजागृती करणे आणि उपाययोजनांना प्रोत्साहित करणे हा आहे। मानसिक आरोग्यावर दुर्लक्ष केल्यास डिप्रेशन, चिंता, व्यसन किंवा निद्रानाश यांसारखे आजार होऊ शकतात। त्यामुळे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक संबंध कमी होतात, आत्मविश्वास कमी होतो, कामातला इंटरेस्ट निघून जातो आणि जीवनाकडे निराश नजरेने आपण पाहायला लागतो। त्यामुळे मानसिक आरोग्याला नेहमी प्राधान्य देणं फार गरजेचं आहे। मग मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? रोज ध्यान, योगासने, प्राणायाम यांचे नियमित सराव करणं आवश्यक आहे। संतुलित आहार घेणं, पुरेशी झोप घेणं आणि तणाव टाळण्यासाठी एखादा छंद जोपासणं खूप महत्त्वाचं आहे। मित्र परिवाराशी मन मोकळ्या संवादाने भावनिक आधार मिळतो, तर सोशल मीडिया व डिजिटल उपकरणांचा अतिरेक टाळल्याने मानसिक तणाव कमी होतो। मित्रांनो, काय ना, हल्ली आपली पिढी अनेक मानसिक आव्हानांना सामोरे जाते। आपल्या परीक्षेतले मार्क्स, करिअर, सोशल मीडियावर होणाऱ्या तुलना, शेजारच्या मुलाला जास्त मार्क मिळाले आणि तुला काय इतके कमी, अशा उपेक्षांमुळे, तसंच नातेसंबंधातील गुंतागुंतीमुळे टेन्शन वाढतं। या प्रकारांमुळे बरीच मुलं एकटी राहणं प्रेफर करतायत, मैत्री कमी होते आणि स्वतःला कमी समजण्याची प्रवृत्ती वाढते। त्यामुळे काय होतं ना, आपला कॉन्फिडन्स कमी होतो, सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचं धैर्य कमी होतं। आपल्यालाच काय तर मोठ्यांना सुद्धा नातेसंबंध टिकवण्याचं महत्त्व कळत नाही। छोटेसे मतभेद, संयमाचा अभाव आणि नसलेल्या संवादामुळे नाती तुटतात, त्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो। त्यामुळे नातेसंबंध जपण्याकरिता संवाद साधणे, एकमेकांना समजून घेणे, कोण चुकलं तर त्यांना क्षमा करणे आणि कठीण प्रसंगी सहकार्य करणे आवश्यक आहे। निरोगी नातेसंबंध हेच मानसिक सुदृढतेचे मूळ असल्यामुळे त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे। समाजाने, विशेषतः पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे सहानुभूतीने पाहणं आणि त्यांची मदत करणं आवश्यक आहे। जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO मानसिक आरोग्य सुधारण्याच्या नैतिकतेने अनेक योजना राबवते। मानसिक आरोग्याला प्राथमिकता देऊन तणावग्रस्त व्यक्तींना मदत करणे हे सर्वांचं कर्तव्य आहे। जागतिक मानसिक आरोग्य दिन आपल्याला आपलं मन आनंदी तसंच स्वस्थ ठेवण्यासाठी आठवण करून देतो। निरोगी मन हेच आयुष्यात यश आणि समाधानाची गुरुकिल्ली आहे। म्हणून या दिवशी आपण स्वतःच्याच आणि आपल्या समाजातील लोकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करूया। लक्षात ठेवा,
हसणं, बोलणं, शेअर करणं हीच मानसिक आरोग्याची पहिली औषधं आहेत. म्हणून आज ठरूया, आपण आपल्या मनाचंही आरोग्य जपूया. मन शांत असेल तर जग सुंदर दिसतं. म्हणून आज मनाला थोडं समजून घ्या. हा व्हिडिओ पाहून झाला असेल तर स्वतःला एक प्रॉमिस करा आणि कमेंटमध्ये लिहा #healthymind healthyme. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. त्यांच्याही मनाला थोडं हॅपी वाटू दे. आणि आमचं मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा, म्हणजे आम्हालाही हॅपी वाटेल. आणि तुमच्या हॅपीनेससाठी आम्ही असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत जाऊ. हॅव अ ग्रेट डे.